या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। आम्हाला पहिल्यांदा ह्या एमआयडीसी पोलीस चौकीमध्ये नाही दिले, आम्हाला न्याय भेटला। वाघमारे सरांनी जेवढं बोललो होतं त्या गोष्टी बरोबर त्यांनी चालल्यात। याबाबत सुनील नगर या ठिकाणी ती गोळा झाली। ती माहिती आम्हाला मिळाल्यानंतर सदरचे नातेवाईक व संबंधित पोगल यांचे नातेवाईक यांना आम्ही पोलीस स्टेशन येथे घेऊन आलो। काय सांगायचं साहेब, आमच्यावर काय ही विचित्र वेळ आली आहे। आमच्या घरातील करती माणसे निघून गेली व त्याचं नव्हतं झालं। आमच्या संसाराचं काय करायचं, आम्ही आता कुणाकडे बघायचं? आयुष्यभर आमचा सांभाळ कोण करणार? आमच्या माणसाला चल थोडं काम हाय म्हणून घेऊन गेल्या ती, आणि त्याचं असं झालं बघा। पदरात पोरं आहे ती, त्यांच्या शिक्षणाचं आता काय करायचं हो, असं सांगत मृत चंद्रशेखर दोनतूर आणि मृत गंगाधर ताटी यांच्या पत्नीसह त्यांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला। त्यांचं हे धाय मोकळून रडणं पाहताना उपस्थित सर्वांचं काळीज अक्षरशः सर्र झालं। पाषाणाला देखील पाझर फुटावा असा तो सगळा दुःखद प्रसंग होता। जणू काही एखाद्या झाडाला कवटाळावं असा तो गुजरलेला, अशी वेदनादायी दुःखद घटना। अत्यंत हृदयद्रावक घटनेनं सुनील नगर एमआयडीसी परिसरात प्रत्येक जण हळहळला। प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा अश्रूंनी ओल्या झाल्या होत्या। कोणावर अशी दुर्दैवी वेळ येऊ नये असे प्रत्येक जण पुटपुटत होता। रविवारी मध्यरात्रीनंतर प्रेत अक्कलकोट रोड एमआयडीसी पोलीस ठाण्यात ठेवून नागरिकांचा आक्रोश आणि संताप सुरूच होता। दरम्यान बॅनर लावण्याच्या प्रकरणात मृत्यू झाल्याने गंगाधर ताटी आणि चंद्रशेखर दोनतूर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला। होत्याचं नव्हतं झालं। त्यांच्या कुटुंबियांना सुनील नगर येथील ई महावितरण केंद्राचे चालक अशोक पोगुल यांच्याकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी रविवारी सायंकाळी अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील सुनील नगर येथील चौकात सुरुवातीला आणि त्यानंतर रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर प्रेत ठेवून आक्रोश आंदोलन केले। जोपर्यंत मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देणार नाही तोपर्यंत प्रेत हलवणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेत न्यायासाठी प्रेत चक्क एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेलं। त्यातून या परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण होते। संतापलेल्या नागरिकांना समजावत तणावाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवताना एमआयडीसी पोलिसांची पुरती दमछाक झाली। घराच्या धाब्यावरील जाहिरातीचा लोखंडी बोर्ड काढून बाजूला ठेवत असताना डोक्यावरील विजेच्या तारेचा स्पर्श बोर्डाला लागल्याने दोघेही मजूर शॉक बसून जागीच मृत झाले। ही दुर्घटना शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या सुनील नगरात रविवारी सकाळच्या सुमारास घडली। गंगाधर लक्ष्मीनारायण ताटी वय 40 राहणार सुनील नगर आणि चंद्रशेखर नारायण दोनतूर वय 42 राहणार विठ्ठल नगर एमआयडीसी अशी मृत झालेल्या मजुरांची नावे आहेत। ते दोघे रविवारी सकाळी 11च्या सुमारास सुनील नगर येथील ई महावितरण केंद्राचे चालक अशोक पोगुल यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील धाब्यावर जाहिरातीचे बोर्ड काढण्यासाठी काम करत होते। बोर्ड बाजूला घेत असताना स्पर्श डोक्यावरून गेलेल्या विद्युत वाहिनीस लागल्याने दोघेही बोर्डास चिकून फेकले गेले। धाब्यावर धूर आणि आवाज येत असल्याचे पाहून याची माहिती शेजारी राहणाऱ्या एका महिलेने पोगुल यांना दिली। तेव्हा त्यांनी धाब्यावर जाऊन पाहणी केली असता दोघे जण बेशुद्ध आढळले। त्यांनी इतरांच्या मदतीने दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता दोघेही मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले। मृत गंगाधर ताटी यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, 1 मुलगी, आई, वडील आणि 7 बहिणी असा परिवार आहे। तर मयत चंद्रशेखर दोनतूर यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे। या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी परिसरातील मयताच्या नातेवाईकांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी रुग्णालयात गर्दी केली होती। दोघेही मृत झाल्याचे पाहून ते आक्रोश करत होते। घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली आहे। विजेचा झटका बसलेल्या ताटी आणि दोनतूर या सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात त्यांना आणले होते। उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे इथल्या डॉक्टरांनी घोषित केले। दरम्यान या दोन्ही मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। त्यातून रविवार सुट्टी असतानाही रुग्णालय परिसर गजबजला
घेतला होता। मृत गंगाधर ताटी यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, 1 मुलगा, आई-वडील आणि 7 बहिणी असा परिवार आहे। ताटी यांचे कुटुंब तसे मोठे आहे। या मोठ्या परिवाराचा आधारबळ कायमचा निघून गेला। त्यांच्या परिवाराला दुःखाला मर्यादा राहिली नाही। कुटुंब शोकसागरात बुडालं आहे। मी माहिती अधिकारी नरसिंग गिरळ बोलतो। हे पहिल्यांदा हे 2 दुर्घटना झालेल्या आहे। हे विद्युत विभागाचा याच्यामुळं या पोलीस साहेबांनी एक शब्द दिला होता आम्हाला की तुम्हाला न्याय देतोय। या शब्दावर आम्ही इथं वाघमारे सरांकडनं शब्द दिले म्हणून एवढं उशीर थांबलोय। आता न्याय भेटला आम्हाला। मयत करा, आता अंत्यविधी करा, आता उद्या परदेशी भेटू आपण म्हणून आम्हाला आश्वासन देऊन धन्यवाद करून एकंदरीत तुम्हाला असं वाटतंय की एका तृतीयपंथी त्यांनी न्याय देऊ शकले असे वाटतंय का तुम्हाला? आम्हाला पहिल्यांदा ह्या MIDC पोलीस चौकीमध्ये न्याय दिले, आम्हाला न्याय भेटला। वाघमारे सरांनी जेवढं बोललो होतं त्या गोष्टी बरोबर त्यांनी चालल्यात। आम्ही वाघमारे सरांचे फार आभारी आहे। आम्ही त्यांनी आम्हाला सहकार्य भरपूर केलं। जसं ज्या शब्दाने त्यांनी बोललं होतं त्या शब्दाने त्यांनी चालले। वाघमारे सरांनी आणि पूर्ण पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला ऐकलं आणि आम्हाला मार्ग भेटला। आमच्या जे शिष्याला अपघात झाला त्याच्यानंतर त्याचे काय परिवाराचा विचार करण्यात होता, आम्ही पोलिसांपुढे मांडलं, वाघमारे सरांपुढे मांडलं। त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करून परिवाराचा विचार करून त्यातनं एक मार्ग काढले। आम्हाला आभारी आहे पोलीस चौकीत पूर्णपणे वाघमारे सरांचा सुद्धा आभारी आहे। जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र। दिनांक 3/8/2025 रोजी सकाळी साधारण 11 वाजण्याच्या सुमारास अशोक पोंगुल यांच्या निवासस्थानी प्लॉट नंबर 33 सुनील नगर या ठिकाणी बोर्ड बसवण्याचे, लोखंडी फ्रेमचा बोर्ड बसवण्याचे काम चालू होते। ते काम करीत असताना मृत राजशेखर नारायण दोनतुलू वय 40 व गंगाधर ताटी वय 41 यांना विजेचा शॉक लागून दोघं बेशुद्ध झाले। बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी तात्काळ तेथील लोकांनी हलवले। सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदर ठीक आहे घटनास्थळी भेट दिली। तसेच आमचे चौकशी अधिकारी यांना सूचना देऊन सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी रवाना केले। सिव्हिल हॉस्पिटल येथे रवाना केल्यानंतर तिथे त्यांच्यावर पोस्टमॉर्टम करण्यात आले। त्याच्यानंतर सदरचे बॉडी ही सुनील नगर येथे मृतकाचे अंत्यविधीसाठी आणण्यात आले होते। त्या दरम्यान नातेवाईक यांनी बाबा सदरची घटना अशोक पोंगुल हे जबाबदार आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे करावी याबाबत सुनील नगर या ठिकाणी ते गोळा झाले होते। ती माहिती आम्हाला मिळाल्यानंतर सदरचे नातेवाईक व संबंधित पोंगल यांचे नातेवाईक यांना आम्ही पोलीस स्टेशन येथे घेऊन आलो। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे चर्चा झाली। चर्चेअंती मृतकाचे नातेवाईक यांचे समाधान झालेले आहे आणि त्यांनी सदरच्या मृतकावर रात्री अंत्यविधी केलेला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।